आध्यात्मिक शांतीचा अविस्मरणीय प्रवास हिराई टूर्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी। तिरुपती बालाजी दर्शन यात्रा तुमच्या श्रद्धेला आणि भक्तीला जोडणारा एक पवित्र प्रवास। या यात्रेत आपल्याला खालील प्रमुख देवस्थानाचं दर्शन घेता येईल: श्री तिरुपती बालाजी दर्शन, पद्मावती माता दर्शन, वेल्लोर सुवर्ण मंदिर दर्शन, कोल्हापूर श्री महालक्ष्मी दर्शन। प्रस्थान तारीख 1 सप्टेंबर 2026। प्रवास शुल्क प्रति व्यक्ती कोल्हापूरवरून 5250, कराडवरून 6200 आणि पुण्यावरून 7200। टूरची वैशिष्ट्य: राहण्याची उत्तम व्यवस्था, चहा नाश्ता व जेवणाची सोय, स्थानिक प्रवास, रेल्वे प्रवास, मर्यादित जागा उपलब्ध। आजच आपली सीट निश्चित करा आणि या पावन यात्रेचे भागीदारी व्हा। बुकिंगसाठी त्वरित संपर्क साधा हनुमंत लाभिंगडे 91 23 11 92 73। तुकाराम मुंडे धडक कारवाईमुळे निर्माण झालेला विश्वास, पण उरलेले प्रश्नही तितकेच गंभीर। IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी मे 2026 मध्ये महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील अन्न व औषध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हालचाली निर्माण झाल्या। त्यांच्या आगमनानंतर अल्पावधीतच त्यांनी घेतलेल्या धडक आणि कठोर कारवाईमुळे भेसळखोर, नियमबाह्य व्यवसाय करणारे आणि गुटखा माफिया यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे। अनेक वर्ष निष्क्रियतेचा ठपका सहन करणाऱ्या या विभागात मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अचानक वेग आणि कडकपणा दिसू लागलाय। गुटखा, पान मसाला आणि तंबाखूंच्या अवैध विक्री व वाहतुकी विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका ही विशेष उल्लेखनीय ठरते। राज्यात बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या अवैध व्यापारावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले। या निर्णयामुळे गुटखा माफियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाच्या कारवाईची धार अधिक तीव्र झाली आहे। याचबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणात छापे टाकून शेकडो आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे। मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर प्रमुख शहरांमध्ये 21हून अधिक ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलाय। अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून या कारवायांमुळे अवैध व्यवसायांच्या मुळावर प्रहार झाल्याचं चित्र दिसतंय। मुंबईतील गिरगाव आणि कुंभारवाडा भागात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 1328 किलो भेसळयुक्त मावा आणि मिठाई जप्त करण्यात आली। याशिवाय नियमबाह्य पद्धतीने विक्री होणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांवरही कारवाई करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला। उत्पादनाच्या लेबलवरील चुकीची माहिती, ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे आणि फसव्या जाहिराती यावरही त्यांनी कठोर भूमिका घेतली। नागपूरसह राज्यभरातून खोट्या जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या सेलिब्रिटींनाही ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आलाय। प्रशासकीय पातळीवरही त्यांनी महत्त्वाचे बदल केलेत। FDA मधील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी काही अधिकार जिल्हा कार्यालयांकडून काढून घेऊन ते थेट मुख्यालयाकडे केंद्रित करण्यात आले। या निर्णयामुळे निर्णय प्रक्रियेत स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या सर्व धडक कारवायांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे। विशेषतः गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळालाय। अनेक ठिकाणी मुंडे स्टाईल कारभाराचं कौतुक होत असून त्यांच्या प्रामाणिक आणि कडक प्रतिमेमुळे प्रशासनावरील विश्वास दृढ होताना दिसतोय। मात्र या सकारात्मक चित्रासोबत काही गंभीर प्रश्नही समोर येत आहेत। औषध क्षेत्रात PCD प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट डिस्ट्रीब्युशन पद्धतीने विकल्या जाणाऱ्या औषधांबाबत ग्राहकांमध्ये नाराजी वाढतीये। डॉक्टरांनी लिहिलेली काही औषधं केवळ विशिष्ट मेडिकल स्टोअरमध्येच उपलब्ध होत असल्याची तक्रार वारंवार समोर येते। या औषधांचा दर्जा, गुणवत्ता आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेबाबत सामान्य नागरिकांना पुरेशी माहिती मिळत नाही, त्यामुळे ही औषधं कितपत सुरक्षित असा प्रश्न उपस्थित होतोय। या पार्श्वभूमीवर औषधांच्या गुणवत्तेची खातरजमा आणि वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते। याशिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातून गुटख्याची अवैध आयात आणि देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। या भागातून गुटखा राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं सांगितलं जात आहे। अधिक चिंताजनक बाब म्हणजे काही ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून तुकाराम मुंडे यांच्या नावाचा वापर करून गुटखा प्रकरणांमध्ये व्यवहार केल्याच्या चर्चा रंगतायत। कारवाईच्या नावाखाली पैसे उकळून प्रकरणे दडपली जात असल्याचे आरोप समोर येत आहेत। जर या चर्चा सत्य असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर तुकाराम मुंडे यांनी केवळ धडक कारवाया करून थांबून न राहता
अशा प्रकारच्या गैरप्रकारांवरही लक्ष केंद्रित करणं आवश्यक ठरेल। विशेषतः सीमावर्ती भागातील अवैध साखळी तोडणे आणि प्रशासनातील भ्रष्ट घटकांवर कारवाई करणं ही पुढील मोठी जबाबदारी असेल। एकंदरीत तुकाराम मुंढे यांची कार्यशैली ही कडक, पारदर्शक आणि जनहिताला प्राधान्य देणारी आहे। त्यांच्या कारवाईमुळे व्यवस्था हल्ली आहे आणि चुकीच्या प्रवृत्तींवर अंकुश बसण्यास सुरुवात झाली आहे। मात्र पूर्णपणे स्वच्छ आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करण्यासाठी अजूनही अनेक पावलं उचलावी लागणार आहे। जनतेच्या अपेक्षा केवळ कारवाईपुरत्या मर्यादित नाहीये, तर त्या संपूर्ण प्रणालीच्या सुधारणेशी निगडीत आहेत। या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या समोर एक मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर एक मोठी संधीही। लोकशाही महाराष्ट्र न्यूजचे संपादक अतुल कुलकर्णी यांचा स्पेशल रिपोर्ट। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।